तर सोन्याचा दर एवढ्यात खूप वाढतोय हे सर्वांनाच माहिती आहे. पण सोन्याचा दर एवढ्या 2 वर्षात म्हणजे 2024 पासून खूप वाढत चाललाय हे सर्वांना माहिती आहे. पण हा का वाढतोय? ह्यामागे बरीच कारणं आहेत. त्यापैकी मला असं कारण वाटतं की जुलै 2024 साली माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाली आणि त्यावेळेस साधारणपणे सोनं होतं 60,000 ते 65,000 रुपये तोळा असेल. म्हणजे होतंच. तुम्ही Googleला जाऊन चेक केलं तरी तुम्हाला दिसेल ते 60,000-65,000 रुपये होतं म्हणून 22 कॅरेटचं. आणि आज 2026 साली सोन्याचा दर 1,60,000 ते 63,000 पर्यंत आहे. 24 कॅरेटचा असेल किंवा 22 कॅरेटचा असेल. तर एवढ्या 2 वर्षात सोनं जवळ-जवळ तोळ्यामागं 1,00,000 रुपये वाढले. ही म्हणजे खूप भव्य दिव्य वाढ आहे सोन्यामध्ये झालेली. आणि मला असं वाटते की सरकारने लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना सुरू करून महिन्याला 1,500 रुपये दिले. पण त्याच लाडक्या बहिणींना लागणारा त्यांचा फेवरेट विषय म्हणजे सोन्याचा. कारण की सोनं जास्त करून महिलांनाच लागतं. तर सरकारने महिन्याला त्यांना 1,500 रुपये दिले खरे, पण सोनं तेव्हापासून जवळ-जवळ सोन्यामध्ये एका तोळ्यामागे जवळ-जवळ 1,00,000ची वाढ झालेली आहे, असं मला वाटतं. मी काही बाकीचं कुणाचं सांगत नाही, असं मला वाटतं. कारण की सोनं हे महिलांना लागतं आणि सरकारने महिलांनाच लाडकी बहीण योजना दिलेली आहे आणि तेव्हापासून जवळ-जवळ बऱ्याच गोष्टी महाग झाल्या आहेत. पण सोन्यामध्ये खास करून खूप वाढ झालेली आहे. जे 60,000 ते 65,000 वर सोनं होतं, तेच सोनं आज 1,60,000 ते 63,000 वरती गेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की लाडकी बहीण योजना सरकारने दिली, पण त्यांनी सोनं खूप महाग केलं. तर तुम्हाला काय